नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. नागपूर रेल्वे स्टेशनवर ज्ञानेश्वरी एक्सप्रेस मधून विदेशी सोने जप्त. DRIची मोठी कारवाई. अन्वेषण संचालनालयाने नागपूर रेल्वे स्थानकावर ज्ञानेश्वरी एक्सप्रेस मधील एका प्रवाशाकडून 2.165 किलो विदेशी सोनं जप्त केलं. जप्त केलेल्या सोन्याचे मूल्य 3.9 कोटी रुपये आहे. सोन्याच्या तस्करी विरोधात एका मोठ्या कारवाईत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर युनिटने नागपूर रेल्वे स्थानकावर ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या एका प्रवाशाकडून 3.9 कोटी रुपये किमतीचे 2.165 किलो विदेशी सोनं जप्त केलं आहे. कारवाई दरम्यान DRIने प्रवाशाला अटक केली. पुढील तपास सुरू आहे. भारत बांगलादेश सीमेवरून विदेशी सोन्याची तस्करी होत असल्याची विशिष्ट गुप्त माहिती DRIला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार तस्करीचे सोने ज्ञानेश्वरी एक्सप्रेस मधील एका प्रवाशाकडून नेलं जाणार होतं. या माहितीची खात्री झाल्यावर नागपूर जिल्हा पथकाने रेल्वे स्थानकावर पाळत वाढवली. संशयित प्रवाशाला ओळखले आणि त्याला अडवले. प्रवाशाच्या झडतीदरम्यान त्याच्याकडून विदेशी बनावटीच्या सोन्याच्या 16 विटा जप्त करण्यात आल्या. DRIच्या माहितीनुसार जप्त केलेल्या सोन्याचे एकूण वजन 2.165 किलोग्रॅम असून त्याचे अंदाजित मूल्य 3.9 कोटी रुपये आहे. तपासात असेही उघड झाले आहे की सोन्याच्या विटांची मूळ ओळख लपवण्यासाठी त्यावरील ओळखचिन्हे पुसून टाकण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. जप्त केलेल्या सोन्याच्या विटा तपकिरी टेपने घट्ट गुंडाळलेल्या होत्या. DRIच्या म्हणण्यानुसार चौकशी दरम्यान अटक केलेल्या प्रवाशाने तस्करीचे सोने स्वीकारणे, ते लपवणे आणि पुढील वितरणासाठी त्याची वाहतूक करणे यात आपला सहभाग असल्याची कबुली दिली.